अहमदनगरवरून आलेलो आहे। प्रथमतः ABP माझाचं अभिनंदन करतो। आपण सगळी टीम इथं आली आणि इथं सगळं शूटिंग करतायत। सगळे आम्ही फॅमिली मेंबर इथं आलो आहे, मजा करण्यासाठी आलो आहोत। गणपतीपुळे इथं मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं आणि समुद्रामध्ये सगळी फॅमिली अगदी आनंदाने डुंबतायत आणि मजा करतायत। कोल्हापूरहून आलो आहे आणि उन्हाचा तडाखा जास्त वाढल्यामुळं एन्जॉय करण्यासाठी फॅमिलीसोबत आम्ही सगळेजण इथं आलेलो आहे। सुट्टीचे दिवस आल्यामुळं समुद्रकिनारी एन्जॉय करायला आलो आहे आम्ही। फार मजा येते। उन्हाच्या तडाख्याला समुद्रकिनारा छान वाटतोय। 2-3 दिवस एन्जॉय करून आम्ही पुन्हा परत जाऊ। कोकणातली पर्यटन स्थळं गजबजून गेलेत आणि समुद्र किनारे फुलून गेलेत। याचं कारण असं आहे की अगदी मोठ्या संख्येनं सध्या पर्यटक कोकणाकडे वळलेले आहेत। मधल्या काही काळामध्ये मे महिन्याच्या हंगामामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निवडणुकीचा हंगाम होता, निवडणुका सुरू होत्या राज्यातल्या विविध भागांमध्ये, त्यामुळं कुठेतरी पर्यटकांची येणारी संख्या ही कमी झालेली होती आणि त्याबाबत इथल्या व्यावसायिकांनी कुठेतरी खंत देखील व्यक्त केलेली होती। पण आता मात्र निवडणुका ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत, सर्व टप्पे संपलेले आहेत आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटन स्थळांवरती गर्दी होताना दिसून येत आहे। राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यातून भागातून मोठ्या प्रमाणात सध्या पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। एक आहे की अगदी सुट्ट्या देखील आता हळूहळू संपत येतील, शाळांचे जे साहित्य खरं त्याची लगबग सुरू होईल। मोठ्या संख्येनं अगदी पालक वर्ग देखील या सगळ्या शाळेच्या तयारीमध्ये लागून जाईल आणि अशा वेळेला तसं म्हटलं तर अगदी शेवटचे वीकेंडचे दिवस जे म्हणतो शनिवार रविवार ते आहेत, कारण की शासकीय कर्मचारी यांना देखील कुठेतरी निवडणुकीच्या कामातून उसंत मिळालेली आहे आणि अशा कारणांमुळे किंवा या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सध्या कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी होते। एक आहे ज्यावेळी तुम्ही कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती येता, एन्जॉय करता, त्यावेळेला थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की पावसाळा जवळ आलेला आहे आणि अशा वेळेला समुद्राला उधाण येतं आणि अशा वेळी किंवा या सगळ्या एन्जॉयच्या गडबडीमध्ये पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे पाण्यामध्ये जाताना एन्जॉय करताना तितकीच काळजी घेणं देखील गरजेचं आहे। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।